रोजगार हमी योजनेतून वृक्ष लागवड करणाऱ्या रोजगार हमी योजनेतील मजुरांना गेल्या 4 महिन्यांपासून मजूर मिळाले नसल्यानं मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे। तुम्ही रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करता, कोणतं काम करता तुम्ही? पाणी देणं, वाफे करणं, उखली करणं। आता तुमची काय समस्या आहे, काय मागणं आहे सरकारकडे? समक्ष एकच आहे का आम्हाला 4 महिन्यापासून पैसे नाही आले, आम्ही खावा काय, आम्ही जगाव काय, आम्ही कसं काय करावं आम्हाला समजून नाही राहिलं। या पैसे जे तुमचे 4-5 महिन्याचं जे वेतन अटकलं आहे, या बाबतीत तुम्ही सामाजिक वनीकरण किंवा तहसीलदार यांना या बाबतीत माहिती दिली आहे का? आमचं तुमचं पेमेंट अटकलं आहे या बाबतीत? आता ह्या बाबतीत माहिती दिली आम्ही, पर आम्ही अमरावतीला गेलतो कलेक्टर ऑफिसले, तरी आमची समस्या घेतली नाही। तिथं समस्या घेऊनही आमचं काही निवेदन आम्हाला पुढे निवेदन काही केलं नाही आम्हाला। आणि समजा आता आणखीन 4 महिने पैसे तुमचे रोखले तर तुम्ही काय कराल? काय बस आता याची एकच आम्हाला उपाय, एक तर आम्ही आत्महत्या करू आणि नाही तर आम्ही उपोषणाला बसू। संबंधित विभागाचे याकडे मात्र प्रचंड प्रमाणात दुर्लक्ष होत असून मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या मजुरांचे मात्र हाल होत असल्याचे दिसत आहे। या बाबतीत संबंधित विभागाला अनेकदा अर्ज विनंती करून देखील 4-4, 6-6 महिने मजुरांचे वेतन होत नसल्यानं मजुरांचे मात्र चांगलेच हाल होत असल्याचं दिसत आहे। याबाबतची रोजगार हमी योजनेच्या कामावर काम करणाऱ्या मजुरांशी चर्चा केली असता उपोषण करणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिलेला आहे। जनरल लाईव्ह न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।